पाठिंबा काढून घेतला आहे. म्हणजे मला खरं कल्पना नाही त्याची. म्हणजे तर आज आपण नांदेड दौऱ्यावरती आहात, पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांशी संवाद साधला, काय सांगितलं? नाही, कार्यकर्ते भेटले मला. तसं शेवटी काही काही जे जलसंपदा संदर्भात काही प्रकल्प आहेत, काही कामं सुरू आहेत, त्याला लवकर चालना द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. निश्चितच आता ह्या वर्षाच्या आमच्यामध्ये राज्य सरकारची भूमिकाच आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं जे पाऊल उचलले, आपण ह्या सगळ्या प्रकल्पांना गती देण्याचा आपण आता निर्णय केलेला आहे. भोकर मतदारसंघामध्ये जमीन अधिग्रहण केली तळ्यासाठी, पण त्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांनी भेट घेण्यासाठी गेले असता अशोक चव्हाणांनी दडपशाही करून त्या ठिकाणी त्यांना कोंबून ठेवण्याचा प्रयत्न केला. हे मला खरंच कल्पना नाही. म्हणजे तो प्रश्न कारण त्यावेळी मला वाटतं गिरीश भाऊ पालकमंत्री होते नांदेड जिल्ह्याचे. मला जर ते निवेदन जर मिळालं तर मी निश्चित लक्ष घालेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये सोहळ्याचा नारा दिला. नाही, असं आहे की कोणी काय वक्तव्य व्यक्त करतं. माननीय अशोकराव चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांनी आता शेवटी काही भूमिका मांडलेली आहे. अंतिमतः निर्णय राज्य पातळीवर जो होणार आहे आणि शक्यतो मागेच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून लढवायच्या आहेत. आता प्रत्येक कोणाचं काही वेगळं मत असेल तर मला माहीत नाही. एकनाथ शिंदे या सरकारवरती नाराज आहेत म्हणून ते गावी गेलेत अशा सध्या चर्चा आहे. असं आहे की ह्या कोणतरी वावड्या उठवतं, ते काही नाराज नाही आहे. ते ताकदीनं महायुती सरकारमध्ये काम करत आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटतं राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होतच ना. शेतकऱ्यांनी विरोध केला शेतकऱ्यांचा नाही, मला खरं कल्पना नाही आहे. तर शक्तीपीठाची फार दिवसापासून चर्चा ऐकतो आणि आता काही ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी की ते झालं पाहिजे, काही ठिकाणी त्याला विरोध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात त्याचा विरोध काही होतो आहे. समन्वयानं मार्ग काढता येईल ना.